हॅलो एव्हरीवन, जय हिंद. आपण आपला ओकेप मास्टरचा जो कोर्स सुरू आहे किंवा ओकेपची जी बॅच चालू आहे, त्या अनुषंगाने एमपीएससीने विचारलेले जे काही सगळेच्या सगळे पीवायक्यूज आहेत ते पाहतोय. त्याच्यामध्ये सुद्धा आपण इडियम्स पाहिलेत, वन वर्ड सबस्टिट्यूशन्स पाहिलेत, सिनोनिम्स पाहतोय. सिनोनिम्सचं एक लेक्चर तुमच्यापर्यंत आलेलं आहे. या लेक्चरमध्ये आपण लास्ट जो क्वेश्चन विचारलेला होता, क्वेश्चन नंबर 20 पर्यंत आपण आलेलो होतो. आन्सर सांगितलं होतं एक्लॉन्स किंवा एशलॉन्स, बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन पासून आपण पुढे जातोय. बघा पुढचा क्वेश्चन बघा. 4 शब्द आहेत. मी प्रत्येक क्वेश्चनचा पॅटर्न तुमच्या लक्षात येऊन आणून देतोय, त्यानंतर आपण पुढे जातोय. आता बघा, काही वेळेस असं होईल की एकच पॅटर्न आहे, मॅच द फॉलोइंग असेल किंवा सिनोनिम ओळखा असेल, त्यावेळेस काय पॅटर्नवरती जास्त बोलण्याची आवश्यकता नाही. वर्ड्स आणि पुढे जाऊ आपण. आता बघा, युफेमिझम, नॉस्टॅल्जिया, एफिमेरल, क्लॅन्डेस्टाईन 4 शब्द दिलेले आहेत. बी ग्रुप मध्ये 4 वर्ड्स दिले, त्यांचं काय करायचं, जोडायला लावायचे, त्याचे सिनोनिम्स ओळखायचे. या साईडला जे वर्ड्स आहेत यांचे सिनोनिम्स आपल्याला राईट साईडला जे वर्ड्स दिले त्यांच्याशी शोधायचे. युफेमिझम, युफेमिझम म्हणजे काय? आता बघा 4 शब्द आहेत, युफेमिझम, नॉस्टॅल्जिया, एफिमेरल, क्लॅन्डेस्टाईन. पहिला आहे युफेमिझम. मग युफेमिझम म्हणजे काय? एखाद्याला जर आपल्याला काही बोलायचं असेल, त्याला त्याची खरडपट्टी काढायची असेल चुकीचं काम केल्यामुळे किंवा वाईट वागल्यामुळे, तर आपण काय करतो, वाटेल त्या शब्दांमध्ये रागावून वगैरे बोलतो. पण बऱ्याचदा काय करायचं असतं, एखाद्याला सांगताना शुगर कोटेड लँग्वेज मध्ये चांगले चांगले शब्द वापरून समोरच्याला समजावून सांगायचं, जेणेकरून त्याला त्याची चूक सुद्धा कळली पाहिजे आणि राग सुद्धा वाटला नाही पाहिजे. मग असं जे बोलणं असतं, जे काही सांगायचंय ते सौम्य शब्दात सांगणे, हेच लिहायचं बरं का मिनिंग युफेमिझमचं. जे काही सांगायचंय ते सौम्य शब्दात सांगणे, त्याला आपण म्हणतो सर्कमलोक्युशन किंवा युफेमिझम. युफेमिझमचा मिनिंग आहे जे काही आपल्याला सांगायचंय समोरच्याला ते सांगताना सौम्य शब्दात सांगणे, शुगर कोटेड लँग्वेज मध्ये सांगणे. आले का लक्षात? आणखी एक शब्द आहे तो लिहून घ्या, मी जो वापरला आता, शुगर कोटेड लँग्वेज. SUGAR, शुगर कोटेड, बरोबर का? शुगर कोटेड हा आपला वन वर्ड मध्ये आपल्याला विचारलेला होता, नॉट वन वर्ड, इडियम्स मध्ये. शुगर कोटेड म्हणजे काय? चांगल्या शब्दांमध्ये फक्त शब्द चांगले वापरलेले असतात, अदरवाईज जे सांगायचे तेच सांगितलेलं असतं. मग युफेमिझम म्हणजे काय? सौम्य शब्दात कान उघडणी करणे, त्यालाच म्हणतात सर्कमलोक्युशन. नेक्स्ट बघा, नॉस्टॅल्जिया. जे आपण भूतकाळात रमतो किंवा भूतकाळातील आपल्या ज्या आठवणी असतात, त्या आठवणी आल्याच्या नंतर आपल्याला जे फील होतं त्याला नॉस्टॅल्जिया असतं म्हणतात. म्हणजे आपले कॉलेजचे दिवस, आपण केलेल्या भानगडी, ही जेव्हा आठवायला वगैरे लागतं तेव्हा कुठेतरी आपण त्याच्यामध्ये रमतो, त्याला नॉस्टॅल्जिया, भूतकाळामध्ये रमणे, याला नॉस्टॅल्जिया असं म्हणतात. मग काय लिहाल तुम्ही? भूतकाळात रमणे. ओके, नॉस्टॅल्जिया. मग नॉस्टॅल्जिया आपल्याकडे काय शब्द आहे? होम सिकनेस. होम सिकनेस, जसं की कोणीतरी घरी राहत होता आणि दुसरीकडे राहायला गेला, मग त्याला घरची जास्त आठवण येते. त्याचप्रमाणे नॉस्टॅल्जिया म्हणजे काय? जेव्हा तुम्ही मोठे झालेला आहात, तुम्हाला जुन्या गोष्टींची जास्त आठवण येते, राईट? म्हणजे काय? थोडंसं भूतकाळात रमणे या अर्थाने शब्द आहे नॉस्टॅल्जिया. त्याचा सिनोनिम काय होईल? होम सिकनेस. ओके, जुन्या आपल्या ज्या गोष्टी आहेत, आठवणी आहेत, त्यांच्याविषयी जास्त काय वाटणे, ओढ वाटणे किंवा त्याच्यामध्ये रमणे, त्याला म्हणतात नॉस्टॅल्जिया, होम सिकनेस. नेक्स्ट वर्ड आहे एफिमेरल. मग एफिमेरल म्हणजे काय? विच लास्ट फॉर शॉर्ट टाइम, फार कमी कालावधीसाठी टिकणारा. ओके, एफिमेरल, LAST, लास्ट फॉर ए शॉर्ट टाइम. या लास्टचा अर्थ आहे म्हणजे काय? शेवट नाही बरं का. या लास्टचा अर्थ आहे टिकणार, टिकणे. मग मी काय म्हटलं? लास्ट फॉर ए शॉर्ट टाइम, कमी कालावधीसाठी टिकणे, याला म्हणायचं एफिमेरल. मग याचे सिनोनिम्स काय काय होऊ शकतात? मी सिनोनिम्स लिहून देतो तुम्हाला, सरळ वरती घेतो. एफिमेरल म्हणजे काय? टेम्पररी, ट्रान्सियंट, TRANSIENT, ट्रान्सियंट, टेम्पररी,
आणखी ट्रान्झिटरी. ओके, एफिमेरल याचे सिनोनिम्स काय काय होतील? टेम्पररी, ट्रान्झियंट, ट्रान्झिटरी. ओके, आता याच वर्डचे एफिमेरल जो आहे याचे अँटोनिम्स पण लिहून घ्या. अँटोनिम्स काय? परमनंट, परपेच्युअल, परमनंट होईल, परपेच्युअल होईल किंवा एटर्नल, ETERNAL, एटर्नल. हे काय होतील? परमनंट, परपेच्युअल, एटर्नल म्हणजे जास्त कालावधीसाठी टिकणारा, चिरंतन ज्याला असं म्हणतो, अखंड ज्याला असं म्हणतो आपण, त्याला म्हणतात परपेच्युअल, परमनंट, एटर्नल. आणि त्याचा सिनोनिम अँटोनिम काय होईल? एफिमेरल, म्हणजे कमी कालावधीसाठी टिकणारा. याचं मराठीमध्ये काय होईल एफिमेरलचं? फार कमी कालावधीसाठी, म्हणजे क्षणभर टिकणारा वगैरे, क्षणभंगूर मराठीमध्ये शब्द आहे त्याला. ओके, लिहून घ्या. एफिमेरलचं पेर कुठं होईल? टेम्पररी. मग याच्या समोर लिहितो मी क्षणभंगूर, क्षणात नष्ट होणारा. आणि पुढे वर्ड आहे क्लॅन्डेस्टाईन. क्लॅन्डेस्टाईन म्हणजे लपून किंवा छुपा. ओके, छुपा म्हणता याला. मग क्लॅन्डेस्टाईनचं काय होईल सिनोनिम? सिक्रेटिव्ह, सिक्रेटली, सिक्रेटिव्ह. ओके, मग आता ऑप्शन्स बघा. CD, एचं काय होतं बघा? AC. एला सी कुठे? दोन ठिकाणी आहे बघा, इथं नाही, इथं नाही, 2 आणि 3 मध्ये. बी साठी आहे D. नंबर 2 इज द करेक्ट आन्सर. नंबर 2 ला D, 3 साठी असेल B, 3 ला B आहे, आणि 4 साठी असेल A, 4 साठी A. सो B इज नंबर 2 इज द करेक्ट आन्सर. शब्द समजले? ओके, चला पुढे चला. क्लॅन्डेस्टाईन म्हणजे छुपा किंवा सिक्रेट असं ज्याला म्हणतात ते, म्हणजेच काय त्याचा वर्ड काय होईल? सिक्रेटिव्ह त्याचं काय होईल? पेअर होऊ शकेल. नेक्स्ट वर्ड बघा. हॅव्हिंग अ सिक्स्थ फिंगर ऑन वन हँड इज डॅश डॅश कंडिशन. म्हणजे हे ऋतिक रोशन वाली कंडिशन. ओके, ऋतिक, ऋतिक किंवा ऋतिक रोशन शब्द कसा आहे ते एकदा पाहून घ्या. परंतु त्याने काय म्हटलंय? हॅव्हिंग अ सिक्स्थ फिंगर ऑन वन हँड. ऋतिक रोशनला त्याच्या अंगठ्याच्या जवळ एका हाताला एक बोट एक्स्ट्रा आहे, म्हणून मी ऋतिक रोशन सारखं म्हटलं. वर्ड विसरणार नाही तुम्ही आता. हॅव्हिंग अ सिक्स्थ फिंगर ऑन वन हँड इज डॅश डॅश कंडिशन म्हणजे काय? सर्वसामान्यपणे काय असतं? प्रत्येक हाताला 5-5 बोटं असतात, बरोबर? प्रत्येक हाताला 5 बोट. एखाद्याला काय होतं? एखाद्या हाताला एखादं बोट एक्स्ट्रा असतं, करंगळीच्या शेजारी किंवा अंगठ्याच्या शेजारी. मग सर्वसामान्यपणे 5च बोट असतात एका हाताला. एखाद्या वेळेस असं होतं की एखाद्याच्या हाताला एक बोट एक्स्ट्रा असतं, म्हणजे ते काय झालं? नॉर्मल आहे का? नाही, त्याला अबनॉर्मल असं आपण म्हणतो, बरोबर का? मग याला जे म्हणतात ना आपण, याला अबनॉर्मल कंडिशन म्हणतात. अबनॉर्मल कंडिशन म्हणजे ती सामान्य नाहीये. सामान्य जे असतं ना त्याच्या विरोधात काय असतं? असामान्य, बरोबर का? एक असतं एकदमच जनरल सामान्य, त्याच्या विरोधात असामान्य. मग एखाद्या व्यक्तीच्या हातावरती एक्स्ट्रा बोट जर असेल, एखादं 5 सोडून 6वं जर असेल, तर त्याला नॉर्मल कंडिशन नाहीये ती, तर ती अबनॉर्मल कंडिशन आहे, बरोबर का? मग आता बघा, त्यांनी विचारले चूज द अप्रोप्रिएट ऑप्शन फ्रॉम द फॉलोइंग टू फिल इन द ब्लँक इन अबोव सेंटेन्स. वरील सेंटेन्स मध्ये जी रिकामी जागा दिली त्या ठिकाणी भरण्यासाठी कोणता शब्द वापरता येईल? आता एक एक शब्द समजून घ्या. ॲब्रिव्हिएट म्हणजे काय? टू मेक समथिंग शॉर्ट. टू मेक समथिंग शॉर्ट, बरोबर का? टू मेक समथिंग शॉर्ट किंवा टू कट याला म्हणतात ॲब्रिव्हिएट करणं. म्हणजे काय? संक्षिप्त करणे, शॉर्ट करणे, राईट? शॉर्ट फॉर्म वगैरे म्हणतो ना आपण, संक्षिप्त रूप, तर त्याला म्हणतात ॲब्रिव्हिएट करणे. टू ॲब्रिव्हिएट किंवा अब्रिज याचा सिनोनिम एक दुसरा आहे की ABRIDG, अब्रिज. आलं का लक्षात? बर, ॲब्रिव्हिएटचा
मिनिंग समजला? संक्षिप्त करणे किंवा छोटा करणे, टू मेक समथिंग शॉर्ट और टू कट. एक शब्द झाला. पुढचा बघा अबॉरंट. अबॉरंट म्हणजे काय असतं बरं? लोथसम म्हणतो आपण त्याला. लोथसम, किळसवाना, किळसवाना म्हणा, किंवा ज्या गोष्टीचा तिरस्कार करावा असं वाटतो त्याला आपण काय म्हणतो? तिरस्करणीय. तिरस्करणीय. ओके, तिरस्करणीय त्याला म्हणतात अबॉरंट. अबॉरंटचं सिनोनिम काय होईल? लोथसम, किळसवाना. आणखी एक शब्द आहे अब्डिकेट. अब्डिकेट म्हणजे काय? टू रिनाउन्स. टू रिनाउन्स म्हणजे काय? एखादं पद असेल तर ते पद काय करणे? सोडणे. एखादं जर हे बघा हे वर्ड्स जे आहेत ना, या वर्डचे स्क्रीनशॉट, ऑक्सफर्ड डिक्शनरीचे स्क्रीनशॉट वगैरे पुणे इंग्लिश क्लबच्या आपल्या टेलिग्राम चॅनलवरती शेअर करणं चालू आहे बघा. म्हणजे तुम्ही इथं पण पाहताय आणि सहज तुम्ही टेलिग्राम जर ओपन केलं तर तुम्हाला तेच भेटेल, म्हणजे वर्ड्स काय काय आहे. म्हणून मी तुम्हाला म्हणतो की तुम्ही बॅच करताय, बॅच बरोबरच चॅनल सुद्धा दररोज पाहणं अपेक्षित आहे. अब्डिकेट म्हणजे काय? टू रिनाउन्स, पद सोडणे. एखादं पद असेल, कोणत्या ऑर्गनायझेशन मध्ये असेल, मधील असेल किंवा धार्मिक क्षेत्रातलं काही एखादं पद असेल तर ते सोडणं, टू रिनाउन्स, याला पदत्याग करणे असं म्हणतात. अब्डिकेट, पदत्याग करणे. मी कोणकोणते दोन वर्ड सांगितले? अब्डिकेट आणि रिनाउन्स. ओके, अबॉरंट सांगितला, अब्डिकेट सांगितला, ॲब्रिव्हिएट सांगितला. मग या तीनही शब्दांपैकी अबनॉर्मल कंडिशन दाखवायला किंवा फार काहीतरी वेगळं आहे असं दाखवायला कोणता शब्द आलेला नाही. मग आपल्याकडे राहिला एक शब्द, अबेरंट. ABERRANT. हा जो अबेरंट आहे, या अबेरंटचं मिनिंग आहे सामान्य गोष्टींपेक्षा वेगळा, थोडासा सामान्य गोष्टींपासून पुढे जाणारा. त्याला असामान्य जर म्हटलं तर असामान्य आपण आउटस्टँडिंग वगैरे म्हणतो ना, फारच चांगला, सामान्यापेक्षा वेगळा अशा अर्थाने होऊ शकेल. पण आपल्याला या सेंटेन्स मध्ये काय सांगायचंय? एखाद्या हातावरती 6वं बोट जर असेल तर ती सामान्य परिस्थिती नाही. मग ती कशी परिस्थिती आहे? त्याला म्हणतात अबेरंट. ABERRANT. अबेरंट. अबेरंट म्हणजे काय? मग ज्या काही सर्वसामान्यपणे ऍक्सेप्टेड गोष्टी असतात किंवा मानलेल्या गोष्टी असतात किंवा रुजलेल्या गोष्टी असतात त्यापेक्षा वेगळा. आलं लक्षात? चल, म्हणजे जे आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये किंवा समाजामध्ये जे दिसतं, रेग्युलरली आपण जे पाहतो यापेक्षा वेगळा, मग ते काय झालं? इरेग्युलर झालं. इरेग्युलर झालं म्हणजेच काय झालं? अबनॉर्मल झालं. मग या वर्डचा मिनिंग काय होईल? अबनॉर्मल होईल. आले का लक्षात? या ठिकाणी काय आन्सर असायला पाहिजे आपलं? अबेरंट म्हणजे काय? ते अबनॉर्मल आहे, रेग्युलर पेक्षा वेगळा आहे अशा अर्थाने. चलो नेक्स्ट क्वेश्चन. Identify the lexical relation in the underlined parts of the following sentence. I saw a lunatic. आणि पुढे विचारलंय I saw a madman. आता बघा बरं, त्यांनी सांगितलं हे जे दोन शब्द आहेत ल्युनाटिक आणि मॅडमॅन यांच्यामधील रिलेशन कसं आहे? बरं, रिलेशन कसं आहे म्हणजे काय आहे? शब्द जर पाहिले आपण, ल्युनाटिक म्हणजे काय? वेडा. या लुनाटिकला तर फक्त वेडा नाही, याला ठार वेडा म्हणतात. म्हणजे हा जवळपास कामातूनच गेलेला आहे, इतका वेडा. ओके, बघा लुनाटिक म्हणजे ठार वेडा आणि मॅडमॅन म्हणजे काय? वेडा, मूर्ख या अर्थाने. मग दोन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे, दोन्ही सुद्धा शब्दांचा अर्थ सेम आहे. म्हणून त्याला आपण काय म्हणतो? समान अर्थ असणारे जे शब्द असतात त्याला काय म्हणतो आपण? सिनोनिम्स. बरोबर का? दोन शब्द दिलेत त्या दोघांचे परस्पर विरोधी अर्थ आहेत, त्याला काय म्हणतो आपण? अँटोनिम्स. म्हणजे त्यातलं रिलेशन जे आहे ते अँटोनिमी, समानार्थाने जर असेल तर सिनोनिमी. ओके, मग आता हे दोन शब्द जे आहेत हे समानार्थाचे आहेत म्हणून त्यातील संबंध, त्यातील रिलेशन कसं असेल? ते एकमेकांचे सिनोनिम्स आहेत म्हणून त्यातील रिलेशन जे असेल दॅट शुड बी सिनोनिमी. आले का लक्षात? These two words are synonymous to each other. दोन्ही सुद्धा एकमेकांना सिनोनिमस आहेत, समान अर्थाचे आहेत, लुनाटिक अँड मॅडमॅन. मग सिनोनिमी समजतं आपल्याला कारण ते सिनोनिम्स आहेत. अँटोनिमी समजलंय कारण एक परस्पर विरोधी अर्थ असणारे शब्द, अँटोनिम्स, ऑपोजिट वर्ड्स. बरोबर. मग दोन आहेत, पॉलिसिमी आणि
हायपोनेमी. मग हे पॉलिसेमी काय असतं बघा. आता पॉलिसेमी काय म्हणणार, आपल्याकडे काही शब्द असतात ज्यांचं स्पेलिंग सारखं असतं, म्हणजे एकच वर्ड त्याचं स्पेलिंग सेम परंतु त्याचे मिनिंग्स वेगवेगळे होतात. उदाहरण घ्या, बँक घेऊयात आपण. बँक हा बँक जर वर्ड घेतला तर याचे दोन मिनिंग्स होतात. सेम स्पेलिंग आहे, प्रोनाउन्सिएशन सेम आहे, मिनिंग वेगवेगळं निघतं. काय, एक असतं आपलं पैसे वगैरे ज्या ठिकाणी आपण ठेवतो, बरोबर का, पैसे ठेवतो किंवा आपण त्यातून काय पैसे काढतो ती बँक असते, बरोबर. आणि दुसरं असतं एखाद्या नदीचा काठ, नदीचा तीर म्हणूयात आपण, नदीचा काठ, बरोबर का, दोन अर्थ होतात. मग यांना म्हणायचं पॉलिसेमी. आणखी एखादा वर्ड घ्या, साधारणतः आपल्याकडे एक शब्द आहे बघा, लिव्ह, LIVE, लिव्ह. या शब्दाचे दोन अर्थ होतील. काय काय, एक तर असतो एखाद्या ठिकाणी राहणे, बरोबर का, आय लिव्ह इन पुणे, ही लिव्स ऍट हडपसर इन पुणे. दोन गोष्टी सांगितल्या मी, ऍट सुद्धा सांगितला आणि इन सुद्धा वापरलाय, दोन्ही प्रिपोजिशन्स वापरले. ही लिव्स ऍट हडपसर इन पुणे. यापैकी जेव्हा आपण एखाद्या ठिकाण असं सांगतो ना, ही लिव्स ऍट हडपसर इन पुणे, याचा अर्थ छोटं लोकेशन जे असतं त्याच्या अगोदर ऍट वापरायचा आणि लोकेशनचं नाव जर मोठं असेल तर त्या अगोदर इन वापरायचा. ही लिव्स ऍट हडपसर इन पुणे. मग यापैकी बघा, पुणे मोठं आहे म्हणून त्याच्या अगोदर इन, आणि हडपसर छोटं लोकेशन आहे पुण्याच्या तुलनेत म्हणून त्याच्या अगोदर ऍट. ओके, हे खरं तर आपण नंतर पाहू शकतो, तरी सुद्धा सांगून दिलं तुम्हाला. मग एक शब्द आहे आपल्याकडे लिव्ह. लिव्हचा एक अर्थ होतो राहणे, म्हणजे एखाद्या ठिकाणी राहणे. तर ही लिव्स ऍट हडपसर इन पुणे. आता कळायला का, एखाद्या ठिकाणी राहणे, मी पुण्यामध्ये हडपसर या ठिकाणी राहतो, असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याला काय म्हणू आपण, राहणे, हा अर्थ. आणि दुसरा आहे जगणे, किंवा आपण म्हणतो ना LIV, लिव्ह, लिव्हचा दुसरा मिनिंग काय होतो, जगणे किंवा जिवंत राहणे या अर्थ. आय कांट लिव्ह विदाउट यू, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, नोकरीला उद्देशून म्हटलं. ओके, तर हा जगणेवाला लिव्ह दुसरा आहे. मग एकच वर्ड आहे त्याचे दोन मिनिंग्स निघत असेल वेगळे, तर त्याला असं म्हणतो आपण पॉलिसेमी. दुसरा आहे हायपोनिम. मग हायपोनिम काय असतात, जसं स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये वर्ड रजिस्टर म्हणून एक शब्द आहे. म्हणजे एखादा जर घेतला वर्ड रजिस्टर असं जर म्हटलं की होम, मग होम मध्ये काय काय येतं, घर जर म्हटलं तर घराच्या अनुषंगाने आपण काय काय वर्ड्स येतात. मग घरातील दरवाजा असेल, घरातील बेडरूम असेल, घरातील हॉल असेल, बरोबर का. त्याला आपण म्हणतो वर्ड रजिस्टर. मग हायपोनिम त्याच प्रकारचं आहे बघा. एखादा शब्द किंवा मोठी एखादी कॉन्सेप्ट त्याच्या अनुषंगाने जे छोटे छोटे शब्द येतात त्याला म्हणायचं हायपोनिम. एक्झाम्पल देतो. आता मी या ठिकाणी रेकॉर्ड करतो लेक्चर. लेक्चर रेकॉर्ड करत असताना हा असतो रेकॉर्डिंगचा स्टुडिओ. मग याच्यामध्ये मी जर शब्द वापरला स्टुडिओ, STUDIO, याच्या अनुषंगाने काय काय शब्द येतात बघा. एक येईल कॅमेरा, दुसरा येईल डिजिटल बोर्ड, तिसरा येईल इथं फॅन असतो, AC असतो, रिमोट आहे, लॅपटॉप आहे, पेन आहे. हे जे स्टुडिओच्या आतमध्ये शब्द येतात स्टुडिओच्या अनुषंगाने त्याला म्हणायचं हायपोनिम. आलं का लक्षात, चारही शब्द एक्सप्लेन झाले का. ओके, चला. इथं क्वेश्चन काय होता, त्याने विचारलं होतं रिलेशन काय असेल या दोन शब्दांमधलं. एक सिनोनिम्स आहेत ते एकमेकांचे, म्हणून काय सिनोनिमी इज द रिलेशन. पुढे बघा, चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह डिस्क्राइबिंग द फॉलोइंग फ्रेज. एक्सटेम्पोर स्पीच. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये आपण पाहिले एक्सटेम्पोर काय असतं, इम्प्रॉम्प्टू काय असतं. दोन्ही सिनोनिम्स आहेत एकमेकांचे. त्याला ऑफ हँड असा सुद्धा एक शब्द आहे, OFF, ऑफ हँड म्हणजे विदाउट प्रिपरेशन. ओके, एक्सटेम्पोर, ऑफ हँड, आणि त्याला आणखी एक काय शब्द आहे आपल्याकडे, इम्प्रॉम्प्टू, विदाउट प्रिपरेशन. ओके, एक्सटेम्पोर स्पीच काय असतं मग, विदाउट प्रिपरेशन. बघा बरं कुठं दिलंय, अ स्पीच मेड विदाउट प्रिपरेशन, दिस इज द आन्सर. तयारीशिवाय दिलेलं एखादं स्पीच त्याला काय म्हणायचं, एक्सटेम्पोर स्पीच, किंवा त्याला
ऑफ हँड म्हणजे विदाउट एनी प्रिपरेशन असं सुद्धा मिनिंग आहे. इम्प्रॉम्प्टू म्हणजे सुद्धा काय, तयारीशिवाय दिलेलं स्पीच किंवा तयारीशिवाय काहीतरी करणं, त्याला म्हणायचं इम्प्रॉम्प्टू. समजलंय? चलो नेक्स्ट क्वेश्चन बघा. आन्सर आहे आपलं नंबर 1, अ स्पीच मेड विदाउट प्रिपरेशन. मॅच द पेअर्स. लॉस ऑफ मेमरी, लॉस ऑफ व्हॉइस, अ स्पिरिच्युअल पॉवर गिवन बाय गॉड, सॉन्ग इन प्रेज ऑफ गॉड. आता मेमरीचा लॉस होणं म्हणजे काय, शब्द आहेत आपल्याकडे त्यापैकी बघा. एखाद्याला आपण म्हणतो ना की म्हातारपणात वगैरे आजार वगैरे होतात, मग तो कोणता आजार असतो, त्यामध्ये ॲम्नेशिया, याददाश्त खो जाणं. म्हणजे काय, लॉस ऑफ मेमरी, ॲम्नेशिया. लक्षात राहत नाही काही, किंवा काय करतोय आपण, हे काय केलंय आपण, हे सुद्धा काही लक्षात राहत नाही. ॲम्नेशिया, लॉस ऑफ मेमरी. गजनी मधला आपला आमिर खान, अलग लक्षात, त्याला ॲम्नेशिया म्हणता येईल. पुढे बघा, लॉस ऑफ व्हॉइस, PHON, फोनेटिक्स वगैरे शब्द ऐकलेत का, फोनेटिक्स, PHONETICS, फोनेटिक्स, उच्चारशास्त्र. मग लॉस ऑफ व्हॉइस, व्हॉइसच्या संबंधाने उच्चारशास्त्र आलं, तर उच्चार करणे म्हणजे काय, आवाज निघणार, ते फोनेटिक्स होतं. मग त्या अनुषंगाने लॉस ऑफ व्हॉइस जर म्हटलं तर अफोनिया. इथं दिसतंय का, PHO, आले का लक्षात. शब्दांमधून काही ना काही पकडायला शिकायचं. मी तुम्हाला फोनेटिक्स शब्द सांगितला होता की नाही, किती लोकांना आठवतंय, वन वर्ड सबस्टिट्यूशन्स मध्ये, PHONETICS, फोनेटिक्स म्हणजे काय, उच्चारशास्त्र, बरोबर. मग हे काय आहे, हे उच्चारासाठी आहे. मग यातील PHO जर पकडला तर इथे दिसतोय ना आपल्याला PHON, फोन, म्हणजे काय, उच्चाराशी संबंधित असणार, आवाजाशी संबंधित असणार आहे. मग लॉस ऑफ व्हॉइस, आवाजच जाणे, त्याला अफोनिया असा शब्द आहे. अ स्पिरिच्युअल पॉवर गिवन बाय गॉड म्हणजे काय, करिश्मा कपूर. करिश्मा कपूर नाही, आवाज जाणे, त्याला आवाज जाणे नाही, आवाज जाणे अफोनिया. पण देवाकडून आलेली एखादी आध्यात्मिक स्वरूपाची अशी पॉवर जी असते, तशा प्रकारची आपण काय म्हणतो, देवाने दिलेली शक्ती असते, त्याला म्हणतात कॅरिस्मा. CHARISMA, कॅरिस्मा. करिश्मा कपूर नाही, ओके, त्याला कॅरिस्मा असं म्हणतात. पुढे आहे अ सॉन्ग इन प्रेज ऑफ गॉड. देवाला किंवा मग देवाचं वर्णन करताना किंवा देवाची प्रशंसा करताना बऱ्याचशा कविता वगैरे लिहिलेल्या असतात. मग अशा प्रकारे एखादं जेव्हा गीत असेल, गाणं असेल, तेव्हा त्याला HYMN, हिम, HYMN, हिम असं म्हणतात, बरोबर का. मग बऱ्याचदा तुम्ही ऐकलं असेल, सुक्त असतात, देवासाठी बोलले गेलेले सुक्त असतील, किंवा मराठीमध्ये आपल्याकडे भजन आहेत, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या तुळशी हारगळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. हे जे आहे देवाच्या प्रेज मध्ये म्हटलेलं वगैरे, त्याला काय म्हणतो आपण, भजन म्हणतो किंवा हिम. HYMN, आलं का लक्षात. सॉन्ग इन प्रेज ऑफ गॉड, देवाला प्रेज करण्यासाठी एखादं जे गाणं म्हटलं जातं, गीत म्हटलं जातं, त्याला सुक्त किंवा भजन असं म्हटलं जातं. इंग्लिशमध्ये त्याला हिम असं म्हणतात. जोड्या काय होती, 3 4 1 2, 3 4 1 2 कुठे, नंबर 1 लाच आहे, अँड दॅट इज द करेक्ट आन्सर. पुढे जाऊयात. दे परफॉर्म द सेम डॅश डॅश टास्क ऑल डे. ऑप्शन्स बघा. आता हे जे क्वेश्चन्स आहेत, हे जे अशा प्रकारचे क्वेश्चन, सिनॉनिम भरा वगैरे असं काही सांगितलेलं नाही. आपला सेन्स, आपलं लॉजिक चाललं पाहिजे, आपल्याला ते वाक्याचा अर्थ समजला पाहिजे, तेव्हा त्या वाक्याच्या अर्थावरून आपण तिथे एखादा शब्द टाकूयात. कळतंय का. हे येण्यासाठी मी पुन्हा पुन्हा सांगतो, आणि हे सातत्याने सांगत राहील जोपर्यंत मी इंग्लिश शिकवत असणार आहे, तोपर्यंत मी सांगेल की हे दररोज करायचंय. वाक्य कळण्यासाठी वगैरे एक सवय लावून घ्या. आपण काय डेली इंग्लिश बोलत नाही, आपल्याशी कोणी येऊन इंग्लिश बोलत नाही, मग किमान आपण वाचलं तरी पाहिजे. इंग्लिश मधील वाक्य आपल्या नजरेखालून दररोज गेले पाहिजे. त्यासाठी इंग्लिश न्यूजपेपर वाचायचा डेली. मी पुन्हा सांगतो की लायब्ररीत येत असेल तर लायब्ररीत वाचा, नसेल येत म्हणजे घेऊन वाचणं असेल तर घेऊन वाचा, नसेल तर लायब्ररीत वाचा, नाही तर पुणे इंग्लिश क्लबच्या आपल्या टेलिग्राम चॅनलला दररोज न्यूजपेपरचे कटिंग शेअर होत आहेत, ते वाचा. ओके. आता बघा, दे परफॉर्म द सेम डॅश डॅश टास्क ऑल डे. हा काय आपला टास्क, हा नाऊन आहे, त्याला प्लुरल केलाय,
मग नाऊनच्या अगोदर काय येतं, एक तर आर्टिकल येतं किंवा ऍडजेक्टिव्ह. मग या 4 शब्दांमध्ये बघा, रिपिटेशन म्हणजे एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, हे काय झालं आपलं नाऊन झालं. एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा करणे त्याला रिपीटेशन असं म्हणतात. रिप्लीट एखादी गोष्ट काय करणे, भरणे. ओके, म्हणजे एखादी बॅग असेल, एखादा डब्बा असेल, त्याच्यामध्ये काहीतरी टाकून ते भरणे किंवा पूर्ण भरणे, त्याला रिप्लीट असा शब्द आहे. रिप्लेस म्हणजे काय, एखाद्याच्या जागेवर दुसऱ्या कोणाला तरी बसवणे, रिप्लेस करणे. ही वॉज रिप्लेस्ड इन द ऑर्गनायझेशन बाय मिस्टर बॅनर्जी. त्याची जागा कोणी घेतली, मिस्टर बॅनर्जी यांनी घेतली. म्हणजे रिप्लेस करणे. आले का लक्षात, बरोबर का. आता बघा, रिपिटेशन हा नाऊन आहे, रिप्लेसिंग हा वर्ब आहे, किंवा मग त्याला नाऊन म्हणून घेता येईल जर सेंटेन्स मधील यूजच्या अनुषंगाने, कारण हा काय आहे, पार्टिसिपल आहे, बरोबर का. प्रेझेंट पार्टिसिपल किंवा त्याला जर्ड वगैरे म्हणू शकतो, परंतु सेंटेन्स मधल्या त्याच्या यूज नुसार आपल्याला ठरवता येईल. असं त्याला म्हणता येणार नाही की तो काय आहे, नाऊन आहे किंवा एखादा ऍडजेक्टिव्ह आहे म्हणून. रिप्लीट हा वर्ब आहे. आपल्याला या नाऊनच्या अगोदर एखादा ऍडजेक्टिव्ह भरावा लागेल. दे परफॉर्म द सेम व्हॉट, कशा प्रकारचे टास्क, रिपिटेटिव्ह टास्क, जे पुन्हा पुन्हा होणार आहेत अशा प्रकारचे टास्क. हे जे रिपिटेशन आहे हा नाऊन आहे म्हणून तो येणार नाही. या नाऊनच्या अगोदर आपल्याला पाहिजे एखादं ऍडजेक्टिव्ह, आणि ऍडजेक्टिव्हचं काम करणारा आपल्याकडे एक वर्ड आहे रिपिटेटिव्ह. कशा प्रकारचे टास्क, रिपिटेटिव्ह टास्क. कळतंय का, ओके. आन्सर समजलं. वाक्याच्या कॉन्टेक्स्ट नुसार दिलेल्या ऑप्शन्स पैकी एखादा वर्ड आपल्याला त्या ठिकाणी बसवायचा. मग ते त्यावेळेस ऑप्शन्स वाचून आणि सेंटेन्सचा कॉन्टेक्स्ट पाहून लक्षात आला पाहिजे की कोणता वर्ड येऊ शकेल. द बिल्डिंग वॉज बॅडली डॅमेज. बिल्डिंग ही प्रचंड डॅमेज झालेली, प्रचंड म्हटलंय, जास्त प्रमाणात डॅमेज झाली. ओके, इट वॉज बॅडली डॅमेज. ऑप्शन्स बघा, स्लाइटली म्हणजे स्लाइटली, एकदमच स्लाइटली, थोडक्यात किंवा थोडके, बरोबर. थोडकी डॅमेज झाली असा अर्थ होईल स्लाइटली म्हटलं तर. पार्शली म्हटलं तर काही भाग त्याचा. परंतु म्हटलंय काय, द बिल्डिंग वॉज बॅडली डॅमेज. आता या ठिकाणी सिनॉनिमच बसवायचा आपल्याला, बरोबर. आयडेंटिफाय द करेक्ट मिनिंग ऑफ द वर्ड अंडरलाईन. वर्डचा मिनिंग काय असेल. इट वॉज बॅडली डॅमेज. बॅडली डॅमेज म्हणजे काय, प्रचंड डॅमेज झाली आहे बिल्डिंग. मग हे दोन्ही येतील का, नाही येणार. स्लाइटली नाही आणि पार्शली सुद्धा नाही. कम्प्लिटली म्हणजे काय, पूर्णपणे. परंतु यातील बॅडलीचं मिनिंग कम्प्लिटली होतच नाही. द बिल्डिंग वॉज बॅडली डॅमेज, बिल्डिंग ही प्रचंड डॅमेज झाली, जास्त प्रमाणात डॅमेज झाली. म्हणून आपल्याकडे एकच वर्ड राहिलाय चारही शब्द पाहिल्याच्या नंतर, सिव्हिअरली म्हणजे जास्त प्रमाणात, मोठ्या प्रमाणात. ओके, मोठ्या प्रमाणात, जास्त प्रमाणात. कळालं. इट वॉज सिव्हिअरली डॅमेज. बाकी चारही शब्दांची मिनिंग तुम्हाला सांगितली, कम्प्लिटली पूर्णपणे, स्लाइटली म्हणजे काय, थोडके किंवा थोड्या प्रमाणात, पार्शली काय त्यातील काही भाग, आणि सिव्हिअरली म्हणजे काय मग होईल, जास्त प्रमाणात किंवा मोठ्या प्रमाणात, अशा प्रकारे. बॅडली डॅमेज. चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द वर्ड अनइनहॅबिटेबल. अनइनहॅबिटेबल. आता बघा, द प्लेस वॉज, असा एक सेंटेन्स लिहितो मी, सो अँड सो, किंवा द प्लेस वॉज इन inhabited by dash dash tribe. ओके, इथे तुम्ही कोणतीही XYZ ट्राईब म्हणूया आपण, XYZ ट्राईब. ते जे ठिकाण आहे त्या ठिकाणी कोणती ट्राईब राहते किंवा राहायची, XYZ ट्राईब राहायची. द प्लेस वॉज इनहॅबिटेड बाय XYZ ट्राईब, म्हणजे त्या ठिकाणी XYZ अशा प्रकारची ट्राईब म्हणजे जमात. ट्राईब म्हणजे काय, एखादी जमात राहायची. इनहॅबिट करणं म्हणजे काय, त्या ठिकाणी राहणे. अलग लक्षात, राहणे, त्या ठिकाणी जाऊन राहणे.
मग आता बघा, अनइनहॅबिटेबल असा शब्द आहे. मग आपल्याकडे एक शब्द आहे हॅबिटेबल शब्द दिलाय का? नाही. मी इथे शब्द लिहितोय इनहॅबिटेबल. इनहॅबिटेबल. आता हे हॅबिच्युअल म्हणजे काय? एखादी सवय वगैरे असेल त्या सवयी संबंधीचा हॅबिच्युअल. आलं का लक्षात? हॅबिट म्हणतो ना आपण, एखादी सवय आहे, पास्ट हॅबिट, प्रेझेंट मधील हॅबिट. हॅबिच्युअल म्हणजे काय? सवयी संबंधीचा. ओके, रिलेटेड टू हॅबिट, सवयी संबंधीचा. पण आता आपल्याकडे शब्द आहेत नॉन हॅबिच्युअल. आता हे हॅबिच्युअल आणि नॉट हॅबिच्युअल म्हणजे काय? सवयी संबंधीचा नाही, असे दोन शब्द आहेत. परंतु हे काय होणार नाही, हे वेगळे शब्द दिले. इथं फक्त इनहॅबिटेबल किंवा अनइनहॅबिटेबल शब्द आहे ना, स्पेलिंग त्या सारखंच आहे दिसायला, म्हणून त्यांनी दोन ऑप्शन्स दिले, 3 आणि 4. आता बघा, सुटेबल फॉर लिव्हिंग इन, एखाद्या ठिकाणी जर ते राहण्यासाठी सुटेबल जर असेल, एखाद्या ठिकाणी राहण्यासाठी, जाऊन राहणे असतं ना, ते राहण्यासाठी जर सुटेबल असेल तर त्याला म्हणतात इनहॅबिटेबल, राहण्यायोग्य. मग याचा इनहॅबिटेबलचा अर्थ काय होईल? राहण्यायोग्य. हे झाला इनहॅबिटेबल. आणि दुसरा आहे अनसुटेबल फॉर लिव्हिंग इन. मग याचा जो अँटोनिम तयार होईल तो असेल हा अनसुटेबल फॉर लिव्हिंग इन. मग स्पेलिंग काय तयार व्हायला पाहिजे? अनइनहॅबिटेबल. म्हणजे जे राहण्यासाठी सुटेबल नाहीये, योग्य नाहीये, त्याला म्हणतात अनइनहॅबिटेबल. मग ऑप्शन्स मध्ये आपल्याला ए हा जो ऑप्शन आहे तो सांगतो अनसुटेबल फॉर लिव्हिंग इन, राहण्यासाठी योग्य नसणे, म्हणजेच अनइनहॅबिटेबल. त्याच अर्थाचं ऑप्शन नंबर 1 आहे. आणि याचा अँटोनिम काय होईल तर नंबर 2, सुटेबल फॉर लिव्हिंग इन. त्याच्यासाठी जो शब्द आहे तो आहे इनहॅबिटेबल. त्याचा अँटोनिम करताना अनइनहॅबिटेबल. कळालं? मग आपल्याला महत्वाचे दोनच शब्द आहेत. एक आहे, हे तर तुम्ही लिहून घेतला असेल, नसेल तर पॉज करून लिहून घ्या. महत्वाचे शब्द बघा, एक आहे इनहॅबिटेबल, राहण्यायोग्य. दुसरा आहे, याचा अँटोनिम लिहून घ्या. याचा जो अँटोनिम असणार तो असणार आहे अनइनहॅबिटेबल, राहण्यास अयोग्य, असं लिहून घ्या. ओके, आन्सर असेल नंबर 1. चूज द करेक्ट सिनोनिम फॉर ऑब्स्टिनेट. ऑब्स्टिनेट म्हणजे काय? हट्टी म्हणतो आपण याला. एखादी व्यक्ती असते ना, लाडाने फारच हट्टी तयार झाली असते. एक तर असते लाडाने, हे लाडावलेले जे असतात ना, हे हट्टी असतात. त्यांना एखादी गोष्ट पाहिजे असते म्हणजे पाहिजे असते. इफ शी वॉन्ट्स इट, तुम्ही ते एका रील मध्ये किंवा कुठेतरी ऐकलं असेल बघा, इफ आय वॉन्ट इट एनी हाऊ. सरपंच, ते रेंज रोवर वाले सरपंच, बरोबर का? इफ आय वॉन्ट इट एनी हाऊ, बरोबर. तर ते तसं इतके हट्टी असतात, जिद्दी असतात. मग ऑब्स्टिनेट या शब्दाचा अर्थ आहे हट्टी. आणि दुसरा एक अर्थ होतो बघा, या आपण दुराग्रही म्हणतो. एखादी गोष्ट करायची ठरवली तर ते करणारच, अशा प्रकारचे हट्टी, जिद्दी, दुराग्रही, त्याला ऑब्स्टिनेट शब्द आहे. मग आपल्या ऑप्शन्स पैकी आता पुढे 4 शब्द दिले, डिटेस्ट, इंडोलेंट, ऑब्स्क्युअर आणि स्टबन. यापैकी एकच शब्द आहे जो ऑब्स्टिनेट या शब्दाचा काय होईल? सिनोनिम होईल. तो आहे स्टबन. स्टबन म्हणजे सुद्धा काय? हट्टी, जिद्दी, हट्टी, किंवा एखादी गोष्ट करण्यासाठी पेटलेला, राईट, त्याला हट्टी म्हणता येईल. मग डी कुठे? ओनली डी नंबर. ओके, आता ऑप्शन्स मध्ये बघा, याला नंबर 1 द्यायचा आहे, याला नंबर 2, नंबर 3 आणि नंबर 4. नंबर 4 इज द करेक्ट आन्सर. ओके, ओनली डी. ते ABCD झालं होतं चुकून. नंबर 4 इज द करेक्ट आन्सर, ओनली डी. राहिलेले आता 3 शब्द आहेत बघा, डिटेस्ट, इंडोलेंट, ऑब्स्क्युअर. आता हे तीनही शब्द पुढच्या काही क्वेश्चन्स मध्ये पुन्हा रिपीट होतील. ओके, तरी समजून घेऊयात. मग ऑब्स्क्युअर म्हणजे काय? विच इज नॉट क्लिअर. याला आपण मराठीमध्ये म्हणतो संदिग्ध.
एखाद्या व्यक्तीने एखादं काहीतरी स्टेटमेंट केलं, त्या स्टेटमेंटचे वेगवेगळे अर्थ जर निघत असतील तर त्याला म्हणायचं द स्टेटमेंट इज ऑब्स्क्युअर, म्हणजे ते क्लिअर नाहीये, एकातूनच वेगवेगळे मिनिंग्स निघतात. कळालं का? जे क्लिअर नसतं त्याला ऑब्स्क्युअर म्हणतात. हे झालं वाक्याच्या बाबतीत, लँग्वेजच्या बाबतीत. दुसरं समजून घेऊयात. एखाद्या ठिकाणी एखादी इमेज ही क्लिअर नसते, स्पष्ट इमेज नसते, मग ती काय असते, अंधुक असते, ब्लर असते, तर त्याला सुद्धा ऑब्स्क्युअर असं म्हणतात. कळालं का? जे क्लिअर नाहीये, स्पष्ट नाहीये, त्याला म्हणायचं ऑब्स्क्युअर. मग मी संदिग्ध हा एक शब्द दिलाय, त्याला आणखी एक शब्द घ्या, अस्पष्ट, अस्पष्ट. कळालं का? ऑब्स्क्युअर या शब्दाची मिनिंग समजले का? ओके. आता आणखी एक शब्द आहे डिटेस्ट. आता हा डिटेस्टला आणखी काही वेळाने शब्द येऊ शकेल. डिटेस्ट म्हणजे आपण ज्याला लोथसम म्हटलं, जे तिरस्करणीय आहे असं ज्याला, अभॉरंट असं ज्याला म्हटलं, LOATH, लोथसम. किंवा त्याला आणखी एक शब्द घ्या डिटेस्टला, अभॉरंट, ABHORANT, अभॉरंट. ओके. लोथसम, अभॉरंट, डिटेस्ट. किळसवाना, तिरस्करणीय, तिरस्कार करण्यायोग्य. ओके. तिरस्कार करण्याजोगा, डिटेस्ट, लोथसम, अभॉरंट. मग आपल्याकडे आता एकच शब्द राहिला, इंडोलेंट. इंडोलेंट म्हणजे आपल्यापैकी एखाद्याला आजूबाजूला जो असतो ना, आळशी टाईप, इंडोलेंट. याचा अर्थ आहे आळशी. मुळशी नाही बरं का, मुळशी नाही, आळशी. लेझी, इडल, IDLE, इडल. इडल, लेझी, इंडोलेंट. मग चारही शब्द यांचे अर्थ सांगितलेत आणि ऑब्स्टिनेट या शब्दाचा सुद्धा अर्थ सांगितला. आन्सर असणार आहे ओनली डी, नंबर 4, ओनली डी, स्टबन. मग तुम्ही लिहून घेऊ शकता, ऑब्स्टिनेट आणि स्टबन हे एकमेकांचे सिनॉनिम्स आहेत. मग हे लिहायचं कसं शॉर्ट मध्ये? आता बघा, हे मी पुसवतो, म्हणजे साईडला होतो, तुम्ही पॉज करून लिहू शकता. आता बघा, ज्यावेळी तुम्हाला शॉर्ट मध्ये लिहायचं असतं, एवढंच लिहायचं, ऑब्स्टिनेट. त्याच्यापुढे असं, जेव्हा मी असं करेल किंवा एकच लाईन मारली याचा अर्थ समानार्थी शब्द, इथे लिहिलं बघा ऑब्स्टिनेट आणि खाली करून दाखवलं, त्याचा अर्थ झाला स्टबन. मग STUBBORN, स्टबन. स्टबन किंवा स्टबॉन, काही लोक त्याला स्टबॉन म्हणतील, काहीच अडचण नाही, स्टबन म्हणा किंवा स्टबॉन म्हणा. आणि ब्रॅकेटमध्ये लिहून घ्यायचं फक्त याचा मिनिंग, हट्टी, बास, हट्टी, दुराग्रही, असं त्याचा अर्थ. चलो नेक्स्ट क्वेश्चन. Which of the following word or words mean or means the same as firmament? Firmament म्हणजे काय? FIRMANENT, फर्मामेंट हा जो शब्द आहे याचे मिनिंग्स होतात जे स्काय आहे, आकाश, संपूर्ण पसरलेलं आकाश, बरोबर. तर मग त्याचे सिनॉनिम्स जेव्हा आपण चेक करतो तेव्हा स्काय एक त्याचं सिनॉनिम आहे, HEAVN, हेवन. हेवन हे एक त्याचं स्काय आहे, सिनॉनिम आहे. हेवन, स्काय आणि फर्मामेंट, दीज आर सिनॉनिम्स. ओके. आता मग कोणता शब्द राहिला आपल्याकडे? डेंटी. मग डेंटी या शब्दाचा अर्थ काय? एखादी गोष्ट असते बघा जी सुंदर असते, म्हणजे चांगली आहे, सुंदर आहे, असं ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस त्याला म्हणतो आपण DAINTY, डेंटी. समथिंग गुड. एक मिनिट, समथिंग गुड. ओके. त्याला DAINTY, डेंटी असं म्हणतात. तुम्ही पाहिलं असेल जर खाण्यापिण्याच्या बाबतीत, हे बघा DAINTY, डेंटी या शब्दाचा अर्थ आहे समथिंग, काहीतरी असेल जे चांगलं असेल. पण मग हेच एखादी व्यक्ती जर असेल किंवा निसर्ग असेल तर आपण त्याला काय म्हणू? फार सुंदर आहे, मनमोहक आहे, आकर्षक आहे, त्या अर्थाने डेंटी. खाण्याच्या बाबतीत एखादी वस्तू, खाण्याच्या बाबतीत काय असेल, कोणतंही फूड असेल, मग ते काय असेल? चांगलं आहे. मग खाण्यासाठी चांगलं म्हणजे काय? चविष्ट आहे, हा शब्द लिहून घ्या, चविष्ट. ओके. चवदार, डेंटी. समथिंग गुड, फॉर गुड और
समथिंग गुड टू इट असं म्हणतात. समथिंग गुड टू इट, खाण्यासाठी योग्य, खाण्यासाठी चांगला, अशा प्रकारे. एखादी गोष्ट दिसायला वगैरे असेल तर त्याला डेंटी, मोहक आहे, आकर्षक आहे या अर्थ. शब्द समजले? फर्मामेंट, हेवन्स अँड स्काय, दीज आर सिनोनिम्स ऑफ फर्मामेंट. तिन्ही एकमेकांचे काय आहेत? सिनोनिम्स आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, विच इज और आर नियर टू द मीनिंग. नियर टू द मीनिंग म्हणजे सिनोनिम्स ऑफ द अंडरलाइंड वर्ड. The track led them to a huddle of outbuildings. The track, जो ट्रॅक गेला होता त्या ट्रॅक led them to a huddle of the outbuildings. हडल शब्द वापरला. हडलचा काय मिनिंग होतो? असा एक ग्रुप असेल काही लोकांचा वगैरे, ग्रुप जर असेल, अ ग्रुप ऑफ पीपल, लोकांचा असणारा अशा प्रकारचा एखादा समुच्चय, त्याला हडल शब्द आहे. मग ऑप्शन्स पैकी क्लस्टर या शब्दाचा सुद्धा अर्थ आहे एक ग्रुप ऑफ समथिंग. आणि क्राऊड म्हणजे हा तर लोकांचाच असतो, पब्लिकचाच असतो, बरोबर का? क्राऊड. मग या तीनही शब्दांचा अर्थ सारखाच आहे. त्यांनी विचारलेलं आहे, विच आर द वर्ड्स नियर टू द मीनिंग ऑफ हडल. हडलचेच मग सिनोनिम्स होतील क्राऊड आणि दुसरा क्लस्टर. क्राऊड तर फार क्लिअर आहे की लोकांचा ग्रुप असतो, लोकांचा समुच्चय असतो, त्याला क्राऊड असं म्हटलंय. आणखी एक शब्द असतो मॉब, MOB, आणि दुसरा एक क्राऊड. ह्या दोन शब्दांमधलं जे काही वेगळेपण आहे ते मी सांगतोच, तरी सुद्धा अगोदर हे समजून घ्या. क्राऊड लोकांचा समुच्चय, क्लस्टर म्हणजे एक ग्रुप ऑफ समथिंग. लक्षात घ्या, क्लस्टर अ ग्रुप ऑफ समथिंग, ते काही असेल त्याचा ग्रुप असेल त्याला क्लस्टर म्हटलंय. परंतु हडल, क्राऊड आणि क्लस्टर हे कशाचे तरी ग्रुप दाखवत आहेत. आले लक्षात? म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, म्हणजे तो सुद्धा हडल या शब्दाचा सिनोनिम होऊ शकेल. मग हडलचे सिनोनिम्स विचारलेले आहेत, ए आणि बी आहे. ओनली ए अँड बी कुठे? नंबर 2 इज द करेक्ट आन्सर. लॅमेंट म्हणजे काय? ग्रीफ, GRIEF, ग्रीफ म्हणजे काय? दुःख. यालाच आणखी एक शब्द आहे आपल्याकडे, SORROW, सॉरो. लॅमेंट, ग्रीफ, सॉरो म्हणजे काय? दुःख. आता मी म्हटलं होतं क्राऊड आणि मॉब या दोन शब्दांचं मिनिंग सांगतो. हा जो क्राऊड असतो ना, याला क्राऊड म्हणूयात. आणि पुढे नाही, असं नाही, मी एकदा वाईप आउट करतो थोडस व्यवस्थित स्पेस बनवून तुम्हाला समजून सांगतो. हा असेल क्राऊड आणि हा असेल मॉब, आणि हा क्राऊड, CROWD. क्राऊड आणि मॉब मध्ये काय फरक आहे? जेव्हा क्राऊड असेल, क्राऊड म्हणजे काय? तुम्ही मार्केटला जावा, मार्केटमध्ये लोक असतात, गर्दी असते, त्या गर्दीला क्राऊड असं म्हणायचं, गर्दी. पण लक्षात घ्या, मार्केटमध्ये आलेले लोक ज्यांनी गर्दी केलेली आहे, हे त्या प्रत्येकाचा स्वतःचा काहीतरी उद्देश घेऊन आले आहेत. त्यांचा प्रत्येकाचा वेगवेगळा असतो, प्रत्येकाचं इंटेन्शन वेगवेगळं असतं. कोणाला काकडी घ्यायची असते, कोणाला गाजर घ्यायचे असतील, कोणाला टोमॅटो, कोणाला भाजीला कोथिंबीर न्यायची असेल, कोणाच्या घरी फक्त कढीपत्ता नसेल, ते फक्त कढीपत्ता घ्यायला आले मार्केटमध्ये. याला म्हणायचं क्राऊड. यांचा प्रत्येकाचा उद्देश वेगवेगळा आहे त्या ठिकाणी जमण्याचा. फक्त काय झालंय, गर्दी झालेली आहे म्हणून त्याला क्राऊड म्हणायचं. क्राऊड समजला का? वेगवेगळा उद्देश, वेगवेगळा उद्देश. पुढचा शब्द आहे मॉब, MOB. हा मॉब काय असतो? जेव्हा कॉमन इंटेन्शनने लोक एका ठिकाणी आलेले असतात, ती ही गर्दीच असते, पण ती अशी तशी गर्दी नसते, त्यांचा सगळ्यांचा उद्देश एकच असतो. जसं की एखाद्या आंदोलनामध्ये त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयावरती जाऊन एखाद्या जिल्ह्याच्या काय करायचं असतं? अटॅक करायचा असतो, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा न्यायचा असतो, किंवा एखाद्या रास्ता रोको करायचा असतो. मग त्यावेळी एकत्र लोक जे आलेले असतात त्यांचं इंटेन्शन कॉमन असतं, COMMON, कॉमन इंटेन्शन. समान उद्देश. जेव्हा उद्देश समान असतो सगळ्यांचा त्याला मॉब म्हणायचं, आणि उद्देश जर वेगवेगळा असेल तर त्याला क्राऊड असं म्हणायचं. समजतंय? दोघांमध्ये सुद्धा लोक एकत्र आलेले असतात, गर्दी असते, शब्दाचा अर्थ थोडा वेगवेगळा आहे. मॉबचा उद्देश हा जनरली
हिंसा दाखवणारा असतो. ओके, मॉब. क्राऊडचं तसं नाही. क्राऊड हे फक्त जमलेले असतात, प्रत्येकाचं काम वेगवेगळं असतं. नेक्स्ट क्वेश्चन. सिनॉनिम विचारलाय. आता सगळे प्रश्न सिनॉनिमचेच आहेत. ती वाचण्यापेक्षा आपण सरळ सरळ सेंटेन्स कडे आणि मिनिंग कडे येऊया. आय हेट वॉचिंग फ्राइटनिंग मूवीज. फ्राइटनिंग म्हणजे काय? भीतीदायक, ज्याची भीती वाटते, याला आपण ड्रेडफुल असं सुद्धा म्हणतो. DREAD, ड्रेडफुल. फ्राइटनिंग किंवा ड्रेडफुल अशा प्रकारे त्यासाठी आपल्याकडे शब्द आहे. फ्राइटनिंग आहे, ड्रेडफुल आहे, किंवा आणखी टेरिबल म्हणता येईल. TERRIBLE, टेरिबल. फ्राइटनिंग, ड्रेडफुल, टेरिबल, हॉरिफिक, HORRIFIC, हॉरिफिक. एकदा ओके, हॉरिफिक राहू द्या. हॉरिफिक तुम्ही चेक करून घ्या. हॉरिफिक नाही. दोन शब्द सांगितले. ड्रेडफुल एक आहे, टेरिबल एक आहे, टेरिफाईंग एक आहे. TERRIFYING, टेरिफाईंग. टेरिबल, टेरिफाईंग, ड्रेडफुल आणि फ्राइटनिंग 4 शब्द आहेत. याचा अर्थ आहे भीतीदायक, ज्याची भीती वाटते अशा प्रकारे. ओके, आता हा फ्राइटनिंग जो शब्द आहे याचा आपल्याला सिनोनिम ओळखायला सांगितलं. ऑप्शन 4 आहेत. क्राईंग, स्टॉमी, स्केरी आणि हार्श. मग हार्श काय असतं? जे फार कडवट असेल. एखाद्याचा स्वभाव असतो तो हार्श असतो, कडवट असतो. कडवा, राईट? कडवा किंवा कडवट. हार्श, आपण तुम्ही बरेचदा वाक्यामध्ये ऐकतो हार्श रियालिटीज म्हणजे काय? फारच कठीण वास्तव किंवा कडवट वास्तव. बरोबर का? हार्श रियालिटीज, फार कडवट अशा प्रकारचं वास्तव आहे. हार्श या शब्दाचं स्पेलिंग समजला? ओके. स्केरी बघा. स्केरी म्हणजे ज्या गोष्टीची भीती वाटते, भीती वाटणारे किंवा भीतीदायक असंच म्हणूया. ज्या गोष्टीची भीती वाटते अशा प्रकारे. एक तर आपल्याला भेटला स्केरी. हार्श होणार नाही, सी तर होणार नाही, म्हणजे नंबर 1 गेला. नंबर 1 जर गेलाय ज्यामध्ये सी, एकच मिनिट. ऑप्शन्स, लेट मी चेक ऑप्शन्स. 1 2 3 4. डी काय पाहिजे होता? ओके, ऑप्शन्स फक्त इथं क्राईंग आहे ए, बी हा स्केरी आहे, सी हा स्टॉमी आहे. फक्त डी ची जागा जी इथं होती ती डी इकडे आलेला आहे आणि सी तिकडे गेलाय, एवढंच झालंय. फक्त बघा, क्राईंग म्हणजे काय? रडण्यासंबंधीचा. हा जर वर्ड माहित नसेल, याचा मिनिंग जर माहित नसेल तर रडत बसलं तरी काही अडचण नाही. ओके, आता बघा स्टॉमी. आम्ही एनसीसी मध्ये असताना नेहमी जेव्हा जोश मध्ये म्हणायचं असताना तेव्हा असं म्हणायचं, व्हॉट आर वी? काय? WHAT, व्हॉट आर वी. एकदम जोरात कोणतरी असं एकदम म्हणायचा, व्हॉट आर वी? आपण कोण आहोत? आन्सर असायचं, वी आर द स्टॉर्म. STORM, वी आर द स्टॉर्म. आम्ही वादळ आहोत. एनसीसी मध्ये असताना जोश मध्ये जेव्हा तुम्ही हे सगळं नॉस्टॅल्जिक झालो बरं का. नॉस्टॅल्जिया एक शब्द आला तर बघा, भूतकाळातील आठवणीमध्ये रमणे किंवा त्या आठवणी, त्याला नॉस्टॅल्जिया असा शब्द आहे, राईट? होम सिकनेस त्याला आपण सिनोनिम दिला होता. व्हॉट आर वी? वी आर द स्टॉर्म. मग त्याच्यामध्ये हा जो स्टॉर्म आहे, स्टॉर्म म्हणजे काय? वादळ. मग स्टॉर्मी म्हणजे काय? वादळी. आलं का लक्षात? स्टॉर्मी म्हणजे वादळी, क्राईंग म्हणजे रडण्यासंबंधी, हार्श म्हणजे कडवट किंवा फार कडवा अशा प्रकारे. स्केरी म्हणजे भीतीदायक. मग त्यांनी विचारलं होतं फ्राइटनिंग या शब्दाचं सिनोनिम काय होईल? ते काय होईल? स्केरी. बी कुठे बघा? ओनली बी, नंबर 2. ओनली बी इज द करेक्ट आन्सर. मग फ्राइटनिंगचे सिनोनिम्स काय काय होतील? ड्रेडफुल, टेरिबल, टेरिफाईंग हे त्याचे काय होतील? सिनोनिम्स होतील. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण. हा, एक हॉरिबल. HO काय होते स्पेलिंग? मगाशी पण चुकलेलं. HORRIBLE हे शब्द लिहून घ्या. फ्राइटनिंग,
ड्रेडफुल, टेरिबल, टेरिफाईंग, हॉरिबल म्हणजे काय भीतीदायक, ज्याची भीती वाटते अशा प्रकारचे. आणि त्याला सिनॉनिम स्केरी हा सुद्धा लिहून घ्यायचा. नेक्स्ट क्वेश्चन. पोलीस रिफ्यूज टू डॅश डॅश द आयडेंटिटी ऑफ द सस्पेक्ट. पोलिसांनी रिफ्यूज म्हणजे काय, नकार देणे थोडक्यात. पोलीस रिफ्यूज टू, नकार, पोलिसांनी कशाला नकार दिला, डॅश डॅश द आयडेंटिटी ऑफ द सस्पेक्ट. ग्रुप बी मेन्स 2020 ला विचारलेला प्रश्न. मग पोलिसांनी काय करायला नकार दिला, तर पोलिसांनी जो सस्पेक्ट होता, ज्याच्यावरती संशय आहे, त्याला सस्पेक्ट म्हणतात, त्या सस्पेक्टची आयडेंटिटी जी आहे ती उघड करायला नकार दिला. मग उघड करण्यासाठी शब्द काय दिला आपल्याकडे बघा, कॉन्व्हल्ज, डायव्हल्ज, कॉन्व्हल्स, डायव्हर्ट. हा जो डायव्हल्ज हा शब्द आहे याचा अर्थ होतो टू डिस्क्लोज, DISCLOSE, डिस्क्लोज, उघड करणे. दिस इज द करेक्ट आन्सर. हेच आन्सर झालं. पोलीस रिफ्यूज टू डायव्हल्ज द आयडेंटिटी ऑफ द सस्पेक्ट. सस्पेक्टची आयडेंटिटी उघड करण्यास पोलिसांनी नकार दिला. म्हणजे उघड करण्यास म्हणजे काय, डायव्हल्ज करण्यास, DIVLGE, डायव्हल्ज. डायव्हर्ट करणे म्हणजे काय, एखाद्याचा जर रूट असा असेल तर त्याला दुसरीकडे कुठेतरी पाठवून देणे, भरकटवणे, राईट, भरकटवणे याला म्हणायचं डायव्हर्ट करणे. म्हणजे टू डिस्ट्रॅक्ट, DISTRACT, टू डिस्ट्रॅक्ट समवन म्हणजे काय करणे, एखाद्याला टू डायव्हर्ट समवन, एखाद्याला दुसरीकडे भरकटवणे. दोन शब्द सांगितले. इकडे या. यातील हा जो नंबर 1 चा आहे कॉन्व्हल्ज. कॉन्व्हल्जला मेरियन वेबस्टर असेल किंवा ऑक्सफर्डची डिक्शनरी असेल, सर्च केल्यानंतर कोणताही एक्झॅक्ट मिनिंग या वर्डचा भेटत नाही. मग आपल्याकडे आता एकच शब्द राहिला, हा जर चुकीचं स्पेलिंग आहे, एक आहे बघा कॉन्व्हल्ज. मग कॉन्व्हल्स या शब्दाचं स्पेलिंग काय किंवा नॉट स्पेलिंग, मिनिंग काय होतं बघा, एखाद्या गोष्टीला किंवा एखादं व्हायलेंटली शेक करणं, म्हणजे बघा काय म्हणता येईल त्याला, टू शेक समथिंग. हा जो आहे ना, CONVULSE, टू SHAK, शेक समथिंग व्हायलेंटली, VIOLENTLY. ओके. किंवा म्हणजे एखादं काहीतरी असं हिंसा झाल्याने वगैरे जेव्हा थरकाप उडतो किंवा काय म्हणता येईल, शेक होतो, ते अशा प्रकारे हलतं, त्याला म्हणतात कॉन्व्हल्स. आणखी एक आहे VIOLENT, व्हायलेंट मुवमेंट, MOVENT, व्हायलेंट मुवमेंट म्हणजे हिंसात्मक हालचाल, अशा प्रकारे त्याला म्हणतात कॉन्व्हल्स. मग कॉन्व्हल्स, कॉन्व्हल्ज आणि डायव्हर्ट या तीनही शब्दांचे मिनिंग तुम्हाला सांगितलेले. डायव्हल्ज म्हणजे टू डिस्क्लोज, म्हणजे काय, उघड करणे, टू रिव्हील. ओके. आणखी एक शब्द लिहून घ्या, टू रिव्हील, REVEAL, टू रिव्हील, टू डिस्क्लोज म्हणजे उघड करणे. डायव्हर्ट करणे म्हणजे भरकटवणे, म्हणजे डिस्ट्रॅक्ट करणे. ओके. चलो नेक्स्ट क्वेश्चन. ही वॉज सेन्शोर्ड बाय द लोकसभा. मग ही वॉज सेन्शोर्ड बाय द लोकसभा, आपल्याकडे होमोफोन्स आहेत. हा एक सेन्शोर असा एक शब्द आहे, CENSURE, सेन्शोर असा एक शब्द आहे. दुसरा आहे CENSOR, सेन्सॉर. सेन्शोर आणि सेन्सॉर. सेन्शोर म्हणजे काय, एखाद्यावरती टीका करणे, त्याला सेन्शोर असं म्हणतात. मग आपल्याकडे ऑप्शन्स मध्ये बघा, प्रेज म्हणजे प्रशंसा करणे, क्रिटिसाइज करणे म्हणजे काय, टीका करणे, पनिश करणे म्हणजे काय, शिक्षा करणे. या क्रिटिसाइजचं मिनिंग फक्त टीका करणे असं नाही, तर चांगल्या प्रकारे कानउघडणी करणे, रेप्रिमँड असं म्हणतो ना आपण, तो अर्थ होतो टीका करणे. आणि पुढे आहे एक्सपेल्ड. एक्सपेल्ड म्हणजे काय, एखाद्याला हद्दपार करणे, एखाद्या ठिकाणावरून हकलून देणे किंवा बाहेर काढणे, त्याला एक्सपेल असा शब्द आहे. हद्दपार करणे किंवा बाहेर काढणे. जसं कॉलेजमधून एक्सपेल जर केलं तर कॉलेजमधून बाहेर काढणे असा त्याचा अर्थ होतो. प्रेज म्हणजे प्रशंसा करणे, पनिश म्हणजे शिक्षा करणे, क्रिटिसाइज म्हणजे काय, टीका करणे किंवा टू रेप्रिमँड
त्याला खडसावणे असा शब्द. ही वॉज सेन्शर्ड बाय द लोकसभा. हा झाला सेन्शॉर या शब्दाचं मिनिंग. दुसरा आहे सेन्सॉर. आपल्याकडे सेन्सॉर बोर्ड आहे बघा, CNSOR, सेन्सॉर बोर्ड. मग या सेन्सॉरचं काय मिनिंग? काही गोष्टी एडिट करणं, काही गोष्टी कापणं, तोडणं, त्याला म्हणतात सेन्सॉर. ओके, चल नेक्स्ट क्वेश्चन. इन स्पाइट ऑफ ही एक फ्रेज आहे, याच्यामध्ये ऑफच येतो. याचा आणखी एक शब्द आहे या मिनिंगचा, DESPITE. याच्यानंतर कोणतंही प्रेपोजिशन येत नाही. प्रेपोजिशन येत नाही म्हणून मी समोर क्रॉसची फुल्ली दिली. फक्त डिस्पाइट. डिस्पाइट म्हणजे काय? इन स्पाइट ऑफ. याचा अर्थ होतो दो. याचाच अर्थ होतो ऑल्दो. म्हणजेच काय? असे, असले तरी, असे असले तरी, आणि आणखी अर्थ होतो असे असून सुद्धा. बघा आता, इन स्पाइट ऑफ फायनान्शियल कन्स्ट्रेंट रघु स्टार्टेड हिज बिझनेस अँड व्हेरी सून बिकेम अ सक्सेसफुल इंडस्ट्रियलिस्ट. इंडस्ट्रियलिस्ट म्हणजे काय? उद्योजक. आता बघा, इन स्पाइट ऑफ फायनान्शियल कन्स्ट्रेंट्स, त्याच्यावरती फायनान्शियल कन्स्ट्रेंट्स होते. म्हणजे काय? फायनान्शियल बंधनं होती, काही निर्बंध होते त्याच्यावरती, म्हणजे बंधनं होती थोडक्यात. हे कन्स्ट्रेंट या शब्दाला त्यांनी विचारले सिनोनिम काय असेल? क्रायसिस म्हणजे काय? संकट. सपोर्ट म्हणजे काय? एखाद्याला जो सपोर्ट मिळतो, आपण म्हणतो ना, मी तुझ्या पाठीशी आहे, कोणतरी पाठीशी असणं, सपोर्ट मिळणं, तो सपोर्ट. आधार, आधार, सपोर्ट. रेस्ट्रिक्शन म्हणजे काय? बंधनं असणे. आणि फ्रीडम म्हणजे काय? स्वातंत्र्य, लिबर्टी. ओके, मग त्यांना पाहिजे की कन्स्ट्रेंटला सिनोनिम काय? एकच आहे आपल्याकडे, रेस्ट्रिक्शन. फायनान्शियल कन्स्ट्रेंट्स होते, फायनान्शियल रेस्ट्रिक्शन्स होते, म्हणजे काय होते? बंधनं होती. ओके, बंधने, कन्स्ट्रेंट, बंधन. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन. व्हाट आर द अदर ऑप्शन्स ओपन टू अस? व्हाट आर द अदर ऑप्शन्स? याचं जेव्हा एक मिनिंग चेक करता डिक्शनरीमध्ये, याच्या डिक्शनरीमध्ये आणखी एक मिनिंग आहे ऑप्शन या शब्दाचं. ऑप्शनचा एक अर्थ असतो विकल्प. काय काय विकल्प आपल्याकडे आहे. किंवा आणखी याचा एक मिनिंग भेटतो बघा, ऑपॉर्च्युनिटी. OPPORTUNITY. मग बघा, व्हॉट आर द अदर ऑपॉर्च्युनिटीज ओपन टू अस, असा त्या शब्दाचा अर्थ. म्हणजे जे काय आता काय उपलब्ध काय आहेत ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला. म्हणून व्हॉट आर द अदर ऑपॉर्च्युनिटीज ओपन टू अस, किंवा काय अवेलेबल आहेत ऑपॉर्च्युनिटीज आमच्यासाठी. मग चार ऑप्शन्स पैकी गिव्हन म्हणजे दिलेले, हा होणार नाही. अवेलेबल म्हणजे काय? उपलब्ध असणे. वाक्याच्या कॉन्टेक्स्ट नुसार काय उपलब्ध आहेत आपल्याला, ज्या संधी आहेत, ऑपॉर्च्युनिटीज आहेत, त्या कोणकोणत्या उपलब्ध आहेत? तर नंबर 2, उपलब्ध असणे. अवेलेबल एक्झॅक्ट आन्सर असू शकेल. मेरियन वेबस्टर डिक्शनरीमध्ये तुम्हाला याचा एक सिनोनिम, ऑप्शनचा एक सिनोनिम ऑपॉर्च्युनिटी हा भेटून जाईल. म्हणून मग काय ऑपॉर्च्युनिटी अवेलेबल आहे या अर्थाने प्रश्न विचारलेला आहे. मग ऑप्शनचा सिनोनिम काय होऊ शकेल? अवेलेबल. practicable, which can be put in practice. ज्याची प्रॅक्टिस केली जाऊ शकते, जे व्यवहारात आणलं जाऊ शकतं, ज्याचा वापर काय म्हणता येईल, केला जाऊ शकतो, त्याला म्हणतात प्रॅक्टिकेबल. ज्याला प्रॅक्टिस मध्ये आणता येऊ शकतं किंवा प्रॅक्टिकली ज्याचा यूज केला जाऊ शकतो त्याला प्रॅक्टिकेबल म्हणतात. पासेबल, विच कॅन बी पास्ड ऑन टू अदर्स, अशा प्रकारे होऊ शकेल. समजलंय? आन्सर काय असेल? अवेलेबल. कारण ऑप्शनचा एक मिनिंग बनतोय ऑपॉर्च्युनिटी. द वर्ड अव्हेरिशियस इज सिनोनिमस विथ, इथं क्लिअरली विचारलंय सिनोनिम काय. अव्हेरिशियस म्हणजे काय? ग्रीडी, GREEDY. ग्रीडी म्हणजे काय? हावरट. हावरट, त्याला काही पाहिजेच असतं. इतकं हावरट, इतकं हावरट म्हणजे काही येऊ द्या, माझ्याच ताटात येऊ द्या, इतकं हावरट. ओके,
मग त्यांनी बघा विचारलंय की अव्हेरिशियसचं मिनिंग काय, सिनॉनिम काय आहे. ओमनिशंट. ओमनिशंट याचं मिनिंग काय होतं, वन हु नोज एव्हरीथिंग. वन हु नोज एव्हरीथिंग, सर्वज्ञानी. दुसरा काय आहे, ओमनीप्रेझेंट, सर्व ठिकाणी उपस्थित असणारा. वन हु इज प्रेझेंट एव्हरीवेअर, सर्व ठिकाणी असणारा. त्याला आपल्याकडे मराठीमध्ये काय शब्द आहे बघा, आपण असं म्हटलं होतं ना, एखादा देव वगैरे असेल तर तो सर्व ठिकाणी उपस्थित असतो, म्हणजे काय, सर्वव्यापी आहे. बरोबर. ओमनीप्रेझेंट, सर्वव्यापी. वन हु इज प्रेझेंट एव्हरीवेअर, ओमनीप्रेझेंट. ग्रीडी म्हणजे काय, आवरट, ज्याला फारच, मी इथं दिलंयच ना लिहून, ज्याला फार काही पाहिजे असेल त्याला त्याची हाव असते, त्याला म्हणतात ग्रीडी. ऍप्लिकेबल, विच कॅन बी अप्लाइड, जे एखाद्या गोष्टी एखाद्या ठिकाणी अप्लाय करता येऊ शकेल त्याला ऍप्लिकेबल असं म्हणतात. मग आन्सर काय होईल अव्हेरिशियसचं, ओनली डी पाहिजे. ओनली डी कुठे, नंबर 3 इज द करेक्ट आन्सर. ओके. ग्रुप बी मेन्स 2021 ला विचारलेला प्रश्न आहे. नेक्स्ट क्वेश्चन वाचा. आन्सर दिलाय का, नंबर 3 आहे बघा, डी ओनली. Choose the best meaning of the underlined word. She pirouetted across the stage. आता PIROUETT असा शब्द आहे तो, PIROUETT, पायराउट. ओके, असा शब्द आहे. याचा अर्थ काय होतो, तुम्ही पाहिलं असेल जे क्लासिकल डान्सर वगैरे आहे ते असतील, ते असं नाचताना वगैरे नाही का, ते असं हात वगैरे वगैरे करतात. भरतनाट्यम, मला माहिती आहे आपल्यापैकी काही विद्यार्थी क्लासिकल डान्स वगैरे करतात. अर्थात त्या मुवमेंट्स मला येणार नाहीत, पण ते करताना वगैरे जे जागेवरती फिरणं जे असतं, स्पिन होणं जे असतं, जागेवरती जे काय म्हणतो आपण त्याला, फिरकी घेणं असतं, फिरणे असतं, स्पिन होणं असतं, त्याला म्हणतात पायराउट. मग त्यांनी म्हटलं की शी पायराउटेड अक्रॉस द स्टेज, त्या स्टेजवरती ती पायराउट झाली. म्हणजे काय झालं, टूक ए फास्ट टर्न ऑर स्पिन. दिस इज द करेक्ट आन्सर. लुक्ड अँशियसली म्हणजे काय, चिंतेने पाहणे. रॅन फास्ट, स्पोक लाऊडली होणार नाही. टूक अ फास्ट टर्न ऑर स्पिन, जागेवरती वेगाने फिरणे, त्याला म्हणतात पायराउट. शी पायराउटेड अक्रॉस द स्टेज. नेक्स्ट क्वेश्चन बघा, फिल इन द ब्लँक इन द गिवन सेंटेन्स. एक सेंटेन्स दिले, रिकामी जागा भरायची आहे. ही वॉज द डॅश डॅश टफ गाय. शब्द बघा काय काय दिलेत, क्विंटेट, क्विंटेलियन, क्विंट एसेन्शियल, क्विंटाईल. 4 शब्द आहेत. या चारही शब्दांचं स्पेलिंग बघा वेगवेगळं आहे. म्हणजे एक आहे क्विंटेट, क्विंटेलियन, क्विंटाईल आणि क्विंट एसेन्शियल. आता बघा क्विंटाईल जो आहे, QUINTILE, क्विंटाईल, काहीही असू द्या, साधारणतः आपण असं पकडूयात की हा एक ग्रुप आहे 1000 लोकांचा. या 1000 लोकांना 5 ग्रुप्स मध्ये डिव्हाइड करणं, मग किती किती येतील, 250, नॉट 250, 200. माझं मॅथ असंच आहे, त्याच्यामुळेच कार्यक्रम बऱ्याचदा गंडतो. 200 चे 5 जर केले तर 1000 होतील, बरोबर का. म्हणजे किंवा आणखी आता दुसरं एक उदाहरण समजून घ्या. आता 50चा ग्रुप आहे, याला 5 ग्रुप्स मध्ये डिवाइड केलं तर 10-10 बनतील, बरोबर का. म्हणजे जे काही आपल्याकडे अवेलेबल आहे त्याला 5 ग्रुप्स मध्ये डिवाइड करायचं. 5 मध्ये जर डिवाइड केलं याचा अर्थ काय, प्रत्येक ग्रुप हा 20% वाला होईल. 50 होते, 50 चे 5 ग्रुप जर केले तर प्रत्येक ग्रुप 20% आहे. 1000 होते, या 1000चा प्रत्येक ग्रुप केला आपण 200चा, मग हा 200चा ग्रुप केला म्हणजे किती, 20% झालं. हे असं 20% जे करणं आहे 5 भागांमध्ये त्याला डिवाइड करून त्याला म्हणायचं क्विंटाईल. आलं का लक्षात, क्विंटाईल.
बर, क्विंटिलियन म्हणजे काय? आपल्याकडे एक शब्द आहे मिलियन, MILLION, मिलियन. या मिलियनचा अर्थ काय? एकावरती 6 शून्य, एकक दशक शतक, हजार, 10,000, लक्ष, 10,00,000, 10,00,000 याला आपण म्हणतो 1 मिलियन. बरोबर. मग एकावरती किती शून्य झाले? एकावरती 6 झिरो, बरोबर का? 6 झिरो. अशा प्रकारे एकावरती जेव्हा 18 शून्य असतील, अशा प्रकारे 18 शून्य किती? एकावरती बघा, एकावरती 6 शून्य, हे कट करतो मी आणि तुम्हाला सांगतो. क्विंटिलियन म्हणजे एकच्या पुढे किती शून्य? 18, किती काय? 0. याला क्विंटिलियन असं म्हणतात. मिलियन, क्विंटिलियन, मिलियन, क्विंटिलियन तसा अर्थ येतो. एकावरती 6 शून्य असले तर त्याला आपण दशलक्ष म्हणतो, 1 दशलक्ष म्हणजेच 1 मिलियन. तशाच प्रकारे एकावरती जर एकाच्या पुढे 18 शून्य असतील तर त्याला 1 क्विंटिलियन असं म्हणतात. दोन काळ हे थोडेसे कुठून शब्द उचलले काय माहिती, पण त्याला माहित असायला पाहिजे म्हणून. क्विंटिलियन झाला, क्विंटाईल पण संपलं. आता आहे क्विंटेट आणि क्विंट एसेन्शियल. आता क्विंटेट बघा, these are question. क्विंटेट या वर्डचं मिनिंग आहे काहीही असेल. मग एक लोकांचा ग्रुप जर असेल तर ए ग्रुप ऑफ 5 पीपल, 5 लोकांचा जो समूह आहे, ग्रुप आहे, त्याला म्हणायचं क्विंटेट. बघा बरं काय सगळं 5-5च्या ठिकाणी चाललंय. हा होता, पण हा सांगत होता तुमच्याकडे अवेलेबल जे काही क्वांटिटी असेल त्याला 5 याच्यामध्ये डिव्हाइड करायचं, म्हणजे प्रत्येक ग्रुप हा 20% होईल. हा झाला क्विंटाईल. क्विंटेट म्हणतो तुम्ही ग्रुप करतानाच 5-5 करा. हा ग्रुप आहे 1, 2, 3, 4 आणि 5. 5 लोकांचा जो संच आहे त्याला म्हणायचं क्विंटेट. आणि ही वॉज द डॅश डॅश टफ गाय, ही वॉज द क्विंट एसेन्शियल टफ गाय, असा या शब्दाचा अर्थ आहे. क्विंट एसेन्शियल म्हणजे काय? आपण असं म्हणतो ना की तो एकदम परफेक्ट आहे, तो एकदम क्लास आहे, त्याच्या क्षेत्रामध्ये एकदम परफेक्ट आहे, क्लास आहे, क्लासिक आहे, उत्कृष्ट आहे, त्याचा अर्थ होतो क्विंट एसेन्शियल. उत्कृष्ट, क्लासिक. ओके, उत्कृष्ट, क्लासिक या अर्थाने क्विंट एसेन्शियल. मग आता आन्सर काय होईल आपलं? ही वॉज द क्विंट एसेन्शियल टफ गाय, अशा प्रकारे आन्सर होऊ शकेल क्विंट एसेन्शियल. पण क्विंटेट म्हणजे काय? 5 लोकांचा ग्रुप, तो बस तो होणार नव्हता. क्विंटिलियन म्हणजे काय? एकाच्या पुढे ती एक नंबर झालं, जसं की 1 मिलियन आहे, बिलियन आहे, त्याप्रमाणे क्विंटिलियन ते होणार नव्हतं. क्विंटाईल म्हणजे काय? 20%. कोणत्या याचा? 20%. एक ग्रुप पूर्ण अमाऊंटला डिवायडेड बाय काय करायचं? 5 करायचं, तो एक ग्रुप तयार होणार. दॅट इज 20% ऑफ टोटल, त्याला क्विंटाईल असं म्हणतात. क्विंट एसेन्शियल म्हणजे काय? उत्कृष्ट, त्या क्षेत्रातला परफेक्ट, एकदम चांगला, अतिशय उत्कृष्ट, त्याला म्हणायचं क्विंट एसेन्शियल. नेक्स्ट क्वेश्चन बघा. चूज द वर्ड ऑर वर्ड्स हॅव्हिंग सेम मिनिंग. सेम मिनिंग म्हणजे काय? सिनोनिम्स. काय? वी हॅव टू टॉलरेट इच अदर्स लिटल foibles, FOIBLES, इन कॅपिटल्स इन द गिव्हन सेंटेन्स. खाली सेंटेन्स मध्ये कॅपिटल लेटर मधला जो वर्ड आहे त्याचा आपल्याला सिनोनिम शोधायचा. वर्ड्स हॅव्हिंग सेम मिनिंग. फॉइबल्स म्हणजे काय? फॉइबल्स म्हणजे एखाद्याच्या स्वभावातील जी कमतरता असते किंवा थोडासा हलकासा वेडेपणा असतो, मूर्खपणा असतो, त्याला म्हणायचं फॉइबल्स. मग याच अर्थाचे 3 शब्दांपैकी 2 शब्द आहेत. एक आहे इडिओसिंक्रसी आणि दुसरा आहे इन्फर्मिटी. इन्फर्मिटी म्हणजे सुद्धा स्वभावामधील काही जी कमतरता असते त्याला इन्फर्मिटी म्हणायचं. इडिओसिंक्रसी म्हणजे स्वभावातील थोडासा विचित्रपणा.
थोडासा या सेंटेन्सच्या अनुषंगाने आहे, पण आपल्याला हा जो फॉयबल्स दिलाय याचा अर्थ आहे स्वभावातील काहीतरी कमतरता. फक्त फॉयबल्स या शब्दाचा अर्थ आहे बरं का, कमतरता किंवा थोडासा हलकासा वेडेपणा. पण जे ऑप्शन्स आहेत या इडिओसिंक्रसीचा अर्थ आहे विचित्रपणा. आणि पुढचा आहे इन्फर्मिटी, म्हणजे काय, कमतरता. स्वभावातील ठीकठाक असण्यासाठी जी कमतरता आहे त्याला इन्फर्मिटी. म्हणजे मानसिकरित्या जर कोणी त्याची इन्फर्मिटी असेल म्हणजे काय, तो काम वगैरे व्यवस्थित करू शकत नाही. पण हे सगळं जर साईडला ठेवलं आपण, सेंटेन्सचा कॉन्टेक्स्ट वगैरे साईडला जर ठेवला, तर फॉयबल्स, इडिओसिंक्रसी आणि इन्फर्मिटी हे सिनॉनिम्स होतील आणि त्यांचा अर्थ एवढाच, स्वभावातील काहीतरी कमतरता किंवा वेडेपणा. वेडेपणा हा अर्थ झाला इडिओसिंक्रसीचा, पण कमतरता किंवा हलकासा विचित्रपणा हा साईडला ठेवून वी हॅव टू टॉलरेट म्हटलं, आपल्याला ते काय करावं लागेल, सहन करावा लागेल. आपल्याला एकमेकाचा जो काही थोडस विचित्रपणा आहे, मला ते सेंटेन्स एक्सप्लेन सुद्धा करता येत नाही, वेडेपणाच आणावं लागतंय तिथं. कारण इडिओसिंक्रसीचा अर्थच तो स्वभावातील विचित्रपणा, व्यक्तिमत्वातील विचित्रपणा. पण तरी सुद्धा फॉयबल्स असेल, इन्फर्मिटी असेल आणि इडिओसिंक्रसी असेल, हे तीनही शब्द एकाच अर्थाचे. एक दुसरा एक वर्ड राहिला फेबल्स. फेबल्स म्हणजे याला आपण दंतकथा म्हणतो. मग या दंतकथा काय असतात, तर वेगवेगळ्या शॉर्ट स्टोरीज ज्यांच्यामध्ये ॲनिमल्सला कॅरेक्टर म्हणून घेतलेलं असतं आपण, आणि त्यातून मॉरल स्टोरी सांगितलेली असते. बरोबर, एक वाघ होता, एक सिंह होता, आणि मग त्याच ठिकाणी कोल्हा राहत होता. मग असं काहीतरी गोष्ट पुढे पुढे जाते. वाघ कोल्ह्याला असं म्हटला, सिंह त्याला तसं म्हणाला, आणि मग मोरल काय घ्यायचं, बोध काय घ्यायचं, तर हा बोध घ्यायचा. हे जे अशा प्रकारे सांगणं त्याला दंतकथा म्हणतात, आणि त्याला इंग्लिशमध्ये फेबल्स असा शब्द आहे. ओके, क्वेश्चन नंबर 40 पर्यंत आपण आलेलो आहोत. मला वाटतं विंटेज हा जो शब्द आहे, VINTAG, विंटेज, जो लास्ट लेक्चरमध्ये, या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपल्याकडे वर्ड आलेला होता. त्या विंटेजचा अर्थ आहे बघा, की एखाद्या क्षेत्रातील एकदम क्लासिक वाला एक्झाम्पल, एकदम उत्कृष्ट चांगलं एक्झाम्पल अशा अर्थाने. म्हणून त्याचा आन्सर आपण क्लासिक पाहिलेलंच आहे. तरी सुद्धा विंटेज हा शब्द मी पुणे इंग्लिश क्लबच्या आपल्या टेलिग्राम चॅनलला शेअर केलेला आहे. या लेक्चरमध्ये इथेच थांबतोय. नेक्स्ट लेक्चरमध्ये लवकरच भेटू. राहिलेले क्वेश्चन्स आपण कंप्लीट करूया. पुढच्या लेक्चरमध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत जय हिंद.